आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. कुरुक्षेत्राला चारही बाजूने घेरलाय. जर विभीषणानं पाहिलं तर आपलं गुपित फुटेल. तुमचं गुपित फुटलं आहे शुक आणि सारंग. मायेने वानर सैनिकांचे रूप धारण करून सुद्धा तुम्ही विभीषणाच्या नजरेतून सुटू नाही शकलात. आता तुमचा लपवा छपीचा खेळ संपला आहे. आपल्या खऱ्या रूपात या. पकडा या दोघांना. कोण आहेत हे दोघं? शुक आणि सारंग, लंका नरेश रावणाचे विशेष गुप्तचर. या दोन्ही लंकावासियांना बंधनमुक्त करा. गुप्तचरांना सोडून देणं युद्धात पराभवाचं कारण ठरू शकतं दादा. लक्ष्मण, जय आणि पराजय जर गुप्तचरांच्या जगण्या मरणावर अवलंबून असेल तर शूरवीरता आणि रणकौशल्य व्यर्थ आहे. आपल्यासारखा उदार शत्रू मी आजवर पाहिला नाही. याचं कारण मी कोणत्याही प्राण्याचा शत्रूच नाही. जर तुम्ही सर्व रहस्य जाणली असतील तर लंकेत जाऊन प्रसन्नतापूर्वक आपल्या राजाला आमच्या बलसामर्थ्याबद्दल पूर्णपणे परिचित करा. केवळ सैन्य मोजणीनं आणि सेनापतीच्या बळाचा शक्तीचा अंदाज घेऊन युद्धाचा निर्णय आणि वैर्यावर विजय प्राप्त नाही होत. धर्म, नीती आणि सत्यात यथार्थ शक्ती असते. विजय नेहमी सत्याचाच होतो. अन्यथा सर्व शक्तिशाली आतताई अमर झाले असते. जशी आज्ञा द्या विधान. अयोध्येनाथ, आता आम्हाला जायची आज्ञा द्या. जा आणि जाऊन लंकेशला आमची शक्ती आणि आमच्या सेनेचं सारं रहस्य सांग. हे आव्हानही ऐकव की ज्या बळावर तू देवी सीतेचं हरण केलं आहेस तेच बळ आता आपली सेना आणि सर्व शक्तीनिशी रणभूमीत दाखव. याच बरोबर राजा रावणाला तपस्वी रामाचं हे आव्हानही ऐकव की राम केवळ त्याच्या पत्नीसाठी लढत नाहीये तर संपूर्ण जगातील स्त्री सन्मानाच्या सुरक्षेचा आदर्श स्थापन करण्यासाठी एक धर्म युद्ध करीत आहे. त्यामुळे भविष्यात असा कुत्सित प्रयत्न आणि असा दुराग्रह कुणीही राजा करू शकणार नाही. लाज नाही वाटत?
बेकडाप्रमाणे हे सांगताना की बिभीषण वध करणार होता, पण कृपा सिंधू रघुनाथानं आम्हाला वाचवलं. कुठे चतुर गुप्तचर बनवून त्याचं रहस्य जाणायला गेला होता. आपली निर्बलता दाखवून परत आलात. यापेक्षा चांगलं झालं असतं जर तुम्ही आपल्या जीवाशी खेळला असतात तर. भेकड कुठली? आम्हाला भेकड समजू नका महाराज. शत्रूच्या गुप्तचराला आजपर्यंत कोणीही जिवंतपणे परत नाही जाऊ दिलं. ही तर कृपा सिंधू क्षमामूर्ती श्री रामाची उदारता होती. श्री म्हणू नकोस त्याला. सुख तुला माहित आहे, शत्रूंची प्रशंसा ऐकण्याची सवय नाही आमची. ज्याप्रमाणे तू वैऱ्याचे गुणगान गातो आहेस त्यावरून तुझ्या विश्वासावर आम्हाला संशय येत आहे. काय तुला पण बिभीषणाप्रमाणे राजद्रोही तर व्हायचं नाही ना? क्षमा महाबली, क्षमा दिग्विजयी. आम्हाला असलं दूषण लावू नका. आमच्या राज्यभक्तीवर संशय घेऊ नका. आमच्यासाठी लंकेच्या या माती समोर स्वर्ग सुद्धा काही नाही. आपल्या एका आदेशावर आम्ही आमचे डोकं उडवण्यास तयार आहोत. महाराज, जे काही पाहिलं, जे काही ऐकलं ते सांगणं आमचा धर्म आहे. ठीक आहे, क्षमा केली आम्ही. सांग, शत्रुदलाची काय रहस्य घेऊन आलात? ज्या वानर सेनापतीच्या शक्तीचा अंदाज आला आहे ते सांग. आणि माया युद्धामध्ये आमच्याशी सामना करणारे योद्धा कोण कोण आहेत त्यांचं वर्णन कर. काय काय ऐकू? कोणाकोणाचं वर्णन ऐकू? तिथला सर्वसाधारण वानर सैनिक आणि शिपायांमध्ये एक अद्भुत साहस आहे. महाराज, हनुमानाच्या शक्तीला तर आपण पाहिलंच आहे. तिथल्या सर्वसाधारण सैनिकांतील अद्भुत साहस पाहून आम्ही सुद्धा दंग राहिलो. प्रलाप बंद कर. त्रिकूट शिखरावरून आम्ही स्वतः अवलोकन करतो. तू एका एकाचा परिचय दे आम्हाला. अवश्य त्रिलोक विजयी. तेव्हा आपण शत्रूच्या सैन्य दलाचा आणि साहसाचं तर्क लावू शकाल. चल. पहा प्रभू, ही आहे लंकानगरी. विश्वकर्मा रचित, कुबेरा द्वारा सुसज्जित, सुवर्ण जडित लंकापुरी. ही तर जणू अलकापुरीवरही मात करीत आहे. विभीषण कुलद्रोही. आम्ही त्याचं तोंडही पाहू इच्छित नाही. आणखी त्याच्याबरोबर कोण आहेत? किष्किंधा नरेश, सूर्यपुत्र सुग्रीव आणि त्यांच्या बरोबर लक्ष्मण आणि ते आहेत श्रीराम. जी म्हणू नकोस. राम राम राम. तो गोपुरावर कोण आहे हो? हो, स्वतः लंकाधिपती रावण. 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 काय हाच सीतामातेला घेऊन गेला होता? राधम, याला पृथ्वीवर राहण्याचा काही अधिकार नाही. मी आत्ताच याला यमपुरीत पोचवून टाकतो. रावण!
सुग्रीव मित्रा, हा कसला आतताईपणा, हा कसला बालिशपणा? प्रभू, त्या नरपिशाच नराधमाला पाहून मी माझ्यावर ताबा नाही ठेवू शकलो नाथ. साहसाची साकार मूर्ती वीरवर, तुझ्या या असामान्य साहसानं आम्हाला सर्वांना चिंतेत टाकलं. महाबली, आता कधीही अशा प्रकारचं कठीण साहस करून स्वतःचे प्राण संकटात नको घालूस. मी माझ्या मनाच्या व्यथेचं वर्णन कसं करू प्रभू? माता सीतेला पळवून नेणाऱ्या त्या आतताई पाप्याला पाहून माझ्या नसानसातून वीज चमकली. माझा राग अनावर झाला. मी वेड्यासारखा झालो प्रभू. मित्रा, तू आमचा राजा आहेस. केवळ तू हरल्यामुळे आम्ही सर्वजण पराजित झालो असतो. आपल्या धर्मयुद्धावर अधर्माचा विजय झाला असता. तुला कोणतंही पाऊल न विचारता किंवा सल्ला न घेता उचलता कामा नये. प्रभू, पुन्हा अशी चूक नाही होणार प्रभू. काय म्हणालीस? सुग्रीव नाव होतं. आकाश मार्गातून उल्कापाताप्रमाणे तुटून पडला आमच्या महाराजांवर. हे प्रभू, काय काय अघटित होत आहे. अशा प्रकारे त्या दिवशी अदृश्य दिशेतून एक बाण आला, माझे कर्णफूल पाडले. महाराजांचा मुकुट धुळीत पडून मळला आणि नंतर तो बाण कोण जाणे कुठे नाहीसा झाला. आणि आम्ही बढाई मारतो की माया शक्तीमध्ये आमच्यापेक्षा कुणीही वरचढ नाही म्हणून. सांगा, ही सर्व लक्षणे कोणत्या गोष्टींची संकेत आहेत? हे प्रभू, आता मी करू तरी काय करू? कशी त्यांची दुर्बुद्धी बदलू? त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी काय उपाय करू? शांत व्हा महाराणी. आपण खूप घाबरले आहात. मोठमोठ्या राजांनी आपल्या पतीचं काहीही बिघडवलं नाही. तू स्त्री आहेस आणि तू स्त्रीच्या मनातली गोष्ट समजू शकत नाहीस. वाईट आणि वाईटच होत आहे. सुधार कुठे आहे? एक निवेदन करू. आपले पिताश्री दानवराज मई महाराज लंकेचा पुनरुद्धार करण्यासाठी आले आहेत. त्यांना सांगा, ते महाराजांना हिताच्या व अहिताच्या गोष्टी सांगतील. मई महाराज सासरे त्यांचा आदर करतात. हनुमान तर सर्व लंका जाळून गेला होता. त्याचं पुनर्निर्माण इतक्या लवकर आपल्या पिताश्रीनंच केलं. महाराज त्यांच्या विचारांचा आदर करतील. तुझा पती काही नवी गोष्ट नाही करत पुत्री. ही तर आपल्या राक्षस समाजाची जुनी परंपरा आहे की ज्याच्या जितक्या अधिक राण्या असतील तो तितकाच अधिक वैभवशाली व बलवान मानला जाईल. हे तर प्रतिष्ठेचे लक्षण आहे पुत्री. पिताश्री, लंकेश्वरांच्या महालात कितीही राण्या राहिल्या, माझा त्याला काही विरोध नाही. मग काय सीतेशी आहे? नाही, सीतेलाही नाही. जर सीता लंकेश्वराला आपल्या इच्छेने स्वीकारेल तर मी सख्या बहिणीसारखे तिच्यावर प्रेम करेन. जर ती माझ्या स्वामींना सुख देऊ शकली तर त्यासाठी मी माझे प्राणही अर्पण करायला तयार आहे. पुत्री, मग हा संताप का? पिताजी, सीता काळ रात्र बनून आली आहे. ती माझी सवत नाहीये, माझ्या पतीचा काळ बनून आली आहे. होय पिताजी, आपल्या मुलीचं वैधव्य आहे सीता. जर आपल्याला आपल्या मुलीच्या कपाळावर सौभाग्य तिलक टिकवायचा असेल
तर आपल्या जावयाच्या मनातून सीतेचा मोह काढून टाका. हे भय, ही आशंका, ही चिंता कोणत्या कारणामुळे तुझ्या मनात घर करून आहे पुत्री? ज्या दिवशी सीतेला पळवून आणलंय, एक दिवस तरी शांततेने गेला आहे. काय काय अनर्थ आणि अमंगल होत आहे. विनाशाची वावटळ उठत आहेत. एक वादळ साऱ्या लंकेला नष्ट करत दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी पुढे येत आहे. ज्यांना आपण साधारण वनवासी प्रवासी समजून तुच्छ समजत होतो, त्यांनी सृष्टीतील सर्वात असंभव कार्य केलं आहे. समुद्राला बांधण्याची कधी कुणी कल्पना तरी केली होती? पिताजी, एका वानराकडून जळून भग्न झालेल्या लंकेचे पुनर्निर्माण तर आपण केलेत, परंतु माझ्या पतीच्या शरीरात नवीन प्राण घालू शकाल का आपण? बोला पिताजी, बोला. शांत हो, शांत पुत्री, शांत हो. तुझ्या उसळत्या उद्गारांनी माझ्या हृदयाला अशांत केले आहे. मुली, मी प्रयत्न करेन की तुझ्या पतीला सन्मार्गावर आणू शकेन, त्याचा हट्ट नाहीसा करू शकेन. आता युद्ध अटळ आहे. लंकेचे मंत्रीगण, सेनेचे पदाधिकारी नायकगण, युवराज इंद्रजित, सेनाध्यक्ष प्रहस्त, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आर्यव्रताहून आलेला दुराग्रही दुस्साहसी मानव काही अस्वल वानरांना बरोबर घेऊन लंकेवर स्वारी करण्याचं स्वप्न पाहत आहे. आता युद्ध अटळ झाला आहे. लंकेश, युद्धाला आपल्या लंकेच्या दाराशी आणण्याची जबाबदारी काय फक्त त्या मानवावरच आहे? काय आपण या गोष्टीवर विचार नाही करू शकत की जर सीतेला परत पाठवून युद्ध थांबवत असेल तर का नाही तिला परत पाठवावी? जे युद्धाचे वास्तविक कारण आहे, आपल्याला त्या कारणावरही विचार करायला हवा महाराज. कारणावर नाही, केवळ निवारणावरच विचार केला जाईल. कोणत्या प्रकारे आपल्या जमिनीवर आलेल्या दुस्साहसी काही नरवानरांच्या संघटित शक्तीला आमची सीमा ओलांडण्याचा दंड देऊन नंतर सागराच्या पलीकडे ढकललं पाहिजे, केवळ याच गोष्टीची योजना केली पाहिजे, बस. लंकेशांवरील कुठलीही टीका अपराध मानली जाईल. मूळ विषयाला सोडून आणखी कोणतीही चर्चा नकोय. आपण व्यर्थपणे तर्क वितर्कात वेळ घालवत राहिलो आणि ते लोक समुद्रावरून बुडून आपल्या डोक्यावर येऊन बसले. आपल्याला अशी नीती अवलंबली पाहिजे ज्यामुळे त्या सरपटणाऱ्या सापांचे फणे तिथेच ठेचले जातील. तू सेनाध्यक्ष पदाला अनुकूल अशीच गोष्ट केली आहेस. आपल्याला सावध राहिलं पाहिजे, परंतु प्रथम प्रहारही करता कामा नये. क्षमा महाराज, याच नीतीचा मी नेहमी विरोध करत आलोय. याच नीतीचा परिणाम आहे की आज मुंग्यांनाही पंख फुटले आहेत. पंख फुटणे हे मुंग्यांचे प्राण जाण्याचे संकेत आहे. महाराज, मुंग्यांना चिरडण्याची आज्ञा द्यावी. त्याचीही वेळ येत आहे, परंतु आता आम्हाला आपल्या व्यूहरचनेप्रमाणे किल्ल्याच्या कोटातच राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे अभिमंत्रित कवचात शरीर सुरक्षित राहतं, कोणत्याही अस्त्रशास्त्राचा प्रभाव त्यावर होत नाही, आपणही आपल्या विराट विशाल अभेद्य किल्ल्याच्या आत सुरक्षित परंतु सावधानतेनं सैन्य संचालन करत दक्षतेने त्यांच्या हालचालींना गिधाडाच्या दृष्टीने निरखत राहू. परंतु ते गप्प नाही बसणार. ते आक्रमण करून लंकेचं दार तोडून आत येण्याचा प्रयत्न करतील. पण सफल होणार नाहीत, कारण की लंकेच्या किल्ल्याच्या कोटाला ओलांडून देवता सुद्धा आत येऊ शकल्या नाहीत. हा, आमच्या भक्कम किल्ल्याच्या कोटावर डोकी आपटून आपटून हळूहळू अवश्य थकून जातील. तीच वेळ असेल एका थकलेल्या शत्रूवर तुटून पडण्याची. आता त्यांना संपवणं आपल्यासाठी सहज शक्य होईल. महाराज, माझ्या दूतांची बातमी आहे की त्यांनी
अद्भुत गरुड व्यूहाची रचना केली आहे जी अभेद्य आहे. चूक, तू त्यांच्याकडून प्रभावित होऊन आला आहेस. अरे तोडण्याचा प्रश्नच कुठे येतो. गरुड विवाह असोत अथवा शकट अथवा चक्र विवाह बरोबर मोर्चा बंदी करू. आपले ध्येय तर त्यांनी बनवलेल्या व्यूहात नष्ट करण्याचं आहे. व्यूह बनवूनही ज्या कठीण व्यूहात ते फसले आहेत त्यांचा अंदाज तू का नाही घेत? पाठीमागे अथांग समुद्र, समोर लंकेच्या किल्ल्याची अभेद्य भिंत, त्याच्यामध्ये वाळवंटी प्रदेश. रसद मिळाल्याशिवाय सेना कोठपर्यंत टिकून राहू शकेल? होय, महाराजांचा विचार खूप सखोल आहे. शत्रू आपली शक्ती नष्ट करून आपल्याच व्यूहात तडफडून जीवेनिशी मरतील. तरी सुद्धा शत्रू आहे. प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावध राहिलं पाहिजे. यासाठी आपली अंतर्गत सुरक्षा आणि रणांगणात जाण्याची स्थिती आल्यावर त्याला सामोरे जाण्याची पूर्वयोजना आपल्याला आतापासून केली पाहिजे. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.